व्हायरसचं किंवा थ्रिप्सचं प्रमाण तुमच्या पिकावरती जास्त, मिरची पिकावरती जर जास्त झालं असेल मित्रांनो, तर त्यात शेवटपर्यंत ऐका. ट्रेसर हे औषध आपल्याला फवारायचं आहे, पण नुसतं ट्रेसरनं तुम्हाला रिझल्ट नाही येणार मित्रांनो. ट्रेसर फवारणीनंतर एक औषध आहे, ते तुम्हाला फवारायचं आहे. जर रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. पान कमी आणि मिरची जास्त आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. भरगच्च अशा मिरच्या लागलेल्या आहे मित्रांनो. आजचा टाईम आहे 1 जुलै. 1 जुलैचा हा व्हिडिओ मी शूट करतो आहे मित्रांनो. मिरची असेल, टमाटो असेल, कारला असेल, दोडका असेल, असे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत बलराम या मिरचीची. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मिरची खूप लागलेली आहे मित्रांनो. साईज पण मस्त आहे आणि फुलांची संख्या पण चांगलेली आहे मित्रांनो. कारण यावर्षी 2024मध्ये भरपूर लोकांनी मिरचीचे प्लॉट लावलेले आहे, पण काही लोकांनी उपटून फेकलेत मित्रांनो, कारण त्यांना नियोजन ते जमलेलं नाही मित्रांनो. तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण काय आहे ना, एखादा तुम्ही स्किप करत चालता आणि महत्त्वाची माहिती असते मित्रांनो. एखादी माहिती जर तुमच्याकडून उपली असेल तर ती शेवटपर्यंत तुम्हाला बघायला भेटणार नाही मित्रांनो, कारण ती तुमच्या फायद्याची आहे. कारण व्हिडिओ एखादा पिक्चरचा व्हिडिओ जर असला मित्रांनो, एखादा पिक्चर जर असला तर 2 घंटे मन लावून पाहता मित्रांनो, आणि ही तुमच्या कामाची माहिती तुम्हाला मी सांगत आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, क्वालिटी एकदम मस्त आहे. क्वालिटी चांगली जर असेल मित्रांनो तर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या अशा प्रकारची मिरची आपल्या पिकामध्ये आलेली आहे मित्रांनो. तर याचं कारण आहे मित्रांनो, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, काय आहे, सुरुवातीपासून कुठलीही आळवणी करायची नाही मित्रांनो, कारण तुम्ही विनाकारण खर्च वाढवता आणि नंतर तुम्हाला तितकंच उत्पन्नामध्ये त्यात मायनस करावं लागतं. कारण आळवणी हा विषय क्लोज आहे मित्रांनो. मी या पिकाला कुठल्याही प्रकारची आळवणी ही केलेली नाही मित्रांनो. जे सत्य आहे ते सत्य तुमच्या समोर आहे. क्वालिटी बघा. आळवणीचा लागवड केल्यानंतर तुम्ही पहिला जो डोस आहे तो बेसल डोस कुठला दिला, याला जसं आपण घर बांधतो, घराला आपलं पहिया जसा महत्त्वाचा असतो, तसंच पिकाला बेसल डोस हा कोणता दिलेला आहे तो महत्त्वाचा असतो. व्हायरसचं किंवा थ्रिप्सचं प्रमाण तुमच्या पिकावरती जास्त, मिरची पिकावरती जर जास्त झालं असेल मित्रांनो, तर त्यात शेवटपर्यंत ऐका. ट्रेसर हे औषध आपल्याला फवारायचं आहे, पण नुसतं ट्रेसरनं तुम्हाला रिझल्ट नाही येणार मित्रांनो. ट्रेसर फवारणीनंतर एक औषध आहे, ते तुम्हाला फवारायचं आहे. जर आज तुम्ही ट्रेसर फवारलं तर 3 दिवसानंतर तुम्हाला किटोगार्ड या नावाचं औषध तुम्हाला फवारायचं आहे. किटोगार्ड हे ॲग्रोसार्डला सुद्धा अवेलेबल आहे. नुसतं जर तुम्ही ट्रेसर फवारलं त्यांना रिझल्ट येणार नाही मित्रांनो. ट्रेसर फवारा, त्यानंतर 3 दिवसानंतर तुम्हाला किटोगार्ड या नावाचं औषध तुम्हाला फवारणी करायचं आहे. तुम्हाला साईडला दिसत असेल किटोगार्ड हे औषध जर तुम्ही फवारलं मित्रांनो 3ऱ्या दिवशी, तर 5व्या दिवशी तुम्हाला अद्भुत असा रिझल्ट येणार आहे. कारण हे जे पान तुम्हाला दिसतं मित्रांनो, आता हे छोटं पान आहे, हे जर तुम्हाला याच्यावरती व्हायरस आहे ते हे आखडलेलं आहे मित्रांनो. आणि जे नवीन इथून जे सुरुवात होणार आहे, इथं पाठीमागं आखडलेलं आहे, या नवीन पानाला सुद्धा प्लेन पान, हे अर्ध पान प्लेन निघतं मित्रांनो. हा रिझल्ट मी घेतलेला आहे आणि तोच रिझल्ट मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला ट्रेसर हे औषध घ्यायचं. ट्रेसरच्या नंतर 3 दिवसानंतर, ट्रेसरच नाही असंच नाही का ट्रेसर घ्या तुम्ही, ट्रेसरच्या एक मुकापल्यात कुठलंही औषध घ्या, त्यानंतर 3 दिवसानं किटोगार्ड हे औषध तुम्ही फवारा मित्रांनो. तुम्ही बघू शकता औषधाचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. असेल तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. आज कित्येक लोकांनी प्लॉट उपटून फेकलेले आहेत, कारण काही लोकांना माहिती नसताना ते व्हिडिओ यूट्यूबवर टाकतात आणि ते तुम्ही बघून औषधं मारता. तर मित्रांनो, रिझल्ट नाही आला तर तुम्हाला काही ज्या दुकान तुम्ही औषध आणलं ते काही तुम्हाला पैसे वापस देत नाही, तो तुम्हाला गॅरंटी देत नाही की रिझल्ट नाही आला तर पैसे वापस. तर मित्रांनो, आपल्या खिशातले तर पैसे जातात ना मित्रांनो, आणि वेळही जातो, पैसाही जातो, वेळही जातो, आणि कुठेतरी एक निगेटिव्हिटी तयार होती आणि वैतागून माणूस प्लॉट हा उपटून फेकतो मित्रांनो.
तर रिझल्ट तुमच्या समोर आहे. आज कित्येक प्लॉट बरबाद झाले मित्रांनो. पैसा खिशातला जवळपास 1-2 लाख रुपये शेतकऱ्यांचे चुकीच्या माहितीमुळं. जी चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून तुम्ही काय करा, जे योग्य तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला जर मी बोलतोय ते जर योग्य वाटत असेल तर तुम्ही त्या औषधाची फवारणी करा. त्यात काय करायचं, सुरुवातीपासूनचं नियोजन असतं मित्रांनो. आज नाही, आज जर तुम्हाला व्हायरस आला आणि तुम्ही जर एखादं औषध मारलं असेल आणि लगेच त्याला रिझल्ट येणार नाही मित्रांनो. सुरुवातीपासून जसं आपण घर बांधतो पहिल्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते, तसं आपल्याला सुरुवातीपासून त्याचं नियोजन करावं लागेल. तुम्हाला थ्रिप्स आणि पांढरी माशी या रोगांना जास्तीत जास्त कव्हर करायचं आहे मित्रांनो.